वय मी का म्हणत्या येताना पाणीपुरी आण जा. बोल का रोजच्या रोज पाणीपुरी आणू का मी तुझ्या करता? कालच्या दिवशी तर आणली होती, मग का आज पण आणू का? मग का तुम्ही सांगताय का सर्व लोकच तर आणताय? तुम्हाला माहित नाहीये लोकांचे नवरे काय काय करता बायकोसाठी? तुम्हाला 20 रुपयाची पाणीपुरी आणणी महाग जाते आहे. तुला किती वेळा सांगलाय लोकांच्या बायाचं नको सांगत जाऊ मले. लोकांच्या बाया नागड्या फिरतीन तर तू बी नागडी फिरशील का? काय काही पण बोलताय का? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हणजे मी नागडी फिरीन का? काही पण बोलणं लावलाय तुम्ही ना, उचलली जीभ लावली टावशी. मग मी ना तुला किती वेळ सांगलाय लोकांचं मला सांगत नको जाऊ. लोक जसा तमाशा करतीन तसा तमाशा करशील का तू? हा मग जा ना 20 रुपयाची पाणीपुरी आणा ना. 20 रुपयाची पाणीपुरी आणणी एवढी महाग जाते का तुम्हाला? लग्नाच्या अगोदर तर म्हणत मी तुझ्याकरता जान पण देऊन देईन ना, आता पाणीपुरी आणणी महाग जाते तुम्हाला? हो का? मग तू पण म्हणे मले तून कधी अर्धी भाकर बी दिली तर चालीन. मी तुझ्या प्रेमानं पोट भरीन. एक काम कर ना मग प्रेमानंच पोट भर आता. कशाला पाणीपुरी आणायला लावती मले? हा मग मला का माहित की एवढा कंजूस निघशील तू? 20 रुपयाची पाणीपुरी आणणी महाग जाते तुले. मग लग्नच काबा केलं माझ्यासोबत कुवारा राहता? अंका रोजच्या रोज पाणीपुरी आणू का मी तुझ्यासाठी? चांगलीच म्हणती तू तर घरदार विकायला लावती की काय मले? वा वा 20 रुपयाच्या पाणीपुरीनं घरदार विकाते का तुझं? काही पण सांगलं तेले की पैसेच नाही म्हणतो. लग्नाच्या अगोदर तर लय सांगे तू फक्त लग्न कर माझ्यासोबत, तुला पाहिजे ते दिन मी. मला माहित नाही की तू इथला कंजूस निघशील, नाही तर मी लग्नच ना करते तुझ्यासोबत. जाय व तू. मीच आहे की वागवतोय तुले? नाही तर कोण वागवतो तुले? किती खर्च आहे तुझ्या? पाणीपुरीचा खर्च, लिपस्टिकचा खर्च, भावावर पेन्सिल फिरवता त्या पेन्सिलचा खर्च, पावडरचा खर्च, टुपाचा खर्च, कपड्याचा खर्च. काय काय आणू मी? का लंबा लागू आणून? चष्म्याचा पण खर्च आहे तुझा. 6 महिने झाले की नंबर बदलतो. सांग ना तू काय काय करू मी खर्च? कुठून आणू एवढा पैसा? जाय रे, मी लग्न करून पस्तावले तुझ्यासोबत बापा. 20 रुपयाची पाणीपुरी आणायचं सांगलं तर एवढं बोलतोय तू. तू पाणीपुरी आणली तर ठीक, नाही तर मी संध्याकाळी स्वयंपाकच बनवून आणली पाहजो तू. बरं नको बनवजो, राहीन मी भुकेला. जाय मग जाय, कुठे जातो येतं? संध्याकाळी भुकेला झोपजो. काय मग परवीन नाराज दिसतोय? काय झालं रे भो? काय सांगू देवा तुले, जे आहे ते बरंच बरं आहे. मी लग्न करून पस्तावला यार. काय काय बोलतोय? तू तर लव्ह मॅरेज आहे ना? पहिला प्यार आहे ना? मग काय झालं अचानक? कायचं लव न कायचं काही देवा. 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. लव घेऊ काही नाही भो. मी लग्न करून पस्तावला बापा. बाप रे, पण काय झालं अचानक ते तर सांग मले. एका नारळामध्ये 2 कांड्या टाकून पाणी पिणारे तुम्ही. एवढं प्रेम होतं तुमचं न अचानक काय झालं असं? काय सांगू तुले, चांगली बायको नाही भेटली मले. लय हरामखोर बायको भेटली मले. मी तुले सांगतो भो, तू लग्न नको करतो रे बापा. तू न कधी लग्न केलं ना तर जितेजी नरक पाहायला भेटून जाईन तुले. हाव ना, ते माहित आहे मले. पण झालं काय ते तर सांग मले. काय सांगू तुले, तिले चहा करायचं सांगलं तर ते काय करते माहित आहे का? चांगल्या दुधाची चहा करून पहिले ते पिऊन घेते न त्याच बगुन्यामध्ये पाणी टाकून मला आणून देते. बापरे, म्हणजे चांगल्या दुधाची चहा वहिनी पिऊन घेते न लाल पाणी करून तुला आणून देते? ते तर काहीच नाही आहे. मटणाचं पण तसंच करते ते. मटण ते खाऊन घेते किचन मध्ये न मले रसा खायला देते. मटण ते खाऊन घेते न मले हळ वाळते. बरं तू सांग मी का हळ खाऊ बापा? बरं मग तू म्हणत जाय ना वहिनीले मले हळ वाळती तू. मग मटण कुठे गेलं? ते बदतनी न मले लय हुशार आहे ते म्हणते तू हळ आणल्या असतील, मी काय करू? बापरे, मग तू कसं का पसंत केलं त्या वहिनीले बापा? पाहायला पाहिजे होतं ना पहिले. लव्ह मॅरेज होती ना तुही, सर्व पाहून काम करायला पाहिजे होतं तू न. हो ना, तेच तर गलती झाली महान. मी ना हातानं महा पायावर कुऱ्हाड मारली ना. मला वाटलं होतं हिचं मावर प्रेम आहे, चांगली राहीन महासोबत हे. पण तिने तर मले आळकित्त्यामध्ये फसाळून दिलाय बापा. काय बोलला तू? आळकित्ता काय राहतो रे भोवा आळकित्ता? काय यार, तुला आळकित्ता माहित नाही निसता. तोच ना तिच्यानं सुपारी फोडता तो, त्याले म्हणता आळकित्ता. बरं सोडणारे मग त्या वहिनीले. दुसरी बायको करून घे तू पण. जाय रे तू 35चा झाला. तुला एक भेटत नाही आहे न मला दुसरी बायको कोण दिन बापा? हा मग दिन ना पागल. तू मेहनती माणूस आहे, कामाचा माणूस आहे. तुला कोण ना दे मुलगी.
तू माया ऐक, त्या वहिनीला काही डोक्यावर बसाडू नको, तलाक देऊन दे सीधा. नाही ना देवा, नाही ना, तुले माहित नाही आहे मी अडकीत त्यामध्ये फसलाय. मी तिले सोडू पण शकत नाही न तिच्यासोबत राहू पण शकत नाही, असं काम झालंय माय. बरं बरं मला सांग बरं, तू त्या वहिनीला का बं सोडू शकत नाही? काय सांगू तुले, मीने कधी तिले सोडलं तर सर्व लोक मला म्हणतील की हा माणसामध्ये नाही आहे. हो यार, तूनं कधी वहिनीला सोडलं तर सर्व लोक तुलेच म्हणतील हा माणसामध्ये असणार नाही, म्हणून तर यानं बायको सोडून दिली. देवा परमेश्वरा, का अडकीत त्यामध्ये फसवलाय बापा तूनं मले. बरं बरं, त्या वहिनीनं कधी तुले सोडलं तेव्हा तर चालीन ना, पण नाही ना देवा, तुले माहित नाही आहे तरी पण लोक मलेच म्हणतील. हाव का, मग काय म्हणतील तुले लोक? लोक म्हणतील हा माणसामध्ये असणार नाही म्हणून येले बायको सोडून गेली. ते पण बरोबर आहे यार तुय, सर्व लोक माणसालेच म्हणता, बाईले कोणी म्हणत नाही. माणूस कधी चक्कर येऊन पण पडला तर सर्व लोक म्हणता दारू पिऊन पडलाय भडवा. बाई कधी गांजा पिऊन पण पडली तरी पण लोक म्हणता पाय रे भो, कमजोरीने पडली ते बाई. तेच आहे ना देवा, तेच आहे ना. बायको कधी चांगली असली तर जग जिंकून घेतो माणूस, बायको कधी बेकार असली तर जग जिंकून पण काय फायदा, बायको पुढे चालत नाही ना त्याची. ते बरोबर बोलला परवीन तू. हार्दिक पांड्या विश्वकप जितून आला पण बायको पुढे हारून गेला ना बिचारा. त्या टीम इंडियाचं नाव नको घेऊ बापा, ते तिकडे विकेट पाळताय ना ताईचे इकडे विकेट पाळताय. तेच ना यार, मी काय ऐकतोय एक स्पिनरचा पण विकेट पडणार आहे म्हणे. वा त्याचा पण पडीन ना, आपलेच गद्दार. मी तुला क्लिअर सांगतोय देवा, तू लग्न करजो नको बरं. बरं बरं, ते सगळं सोड. लोक म्हणता प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे महिलाचा हात आहे, हे सगळं खोटं सांगता का मग? कोण म्हणते असं? मा समोर आणतेले सालेले बुटानच मारीन मी. तू मला सांग, योग गुरु बाबा रामदेव एवढी मोठी कंपनी चालवतोय, त्याच्या मागे कोणत्या स्त्रीचा हात आहे? रतन टाटा भारताचे महान उद्योजक, त्याच्या मागे कोणत्या स्त्रीचा हात आहे? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्याच्या मागे कोणत्या स्त्रीचा हात आहे? जो म्हणतो ना प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे महिलाचा हात आहे, त्याला साल्याला पहिले बुटानं मारायचं, त्याच्यानंतर हे सर्व नावे सांगायचे. हाव ना, गरम नको होऊन, गरम नको होऊन. बरं बरं, मग जे लोक यशस्वी होता ते का बा म्हणता याच्या मागे महा बायकोचा हात आहे? मी जे काही आज महा जीवनात बनला याच्या मागे महा बायकोचा हात आहे. हा मग ते बायकोचे मारेर राहताना भडवे तैले माहित आहे, हिचं नाव कधी नाही घेतलं तर हे संध्याकाळी भाकरच देणार नाही आपल्याला. मायचं नाव घेता नाही ते, मायचं नाव घ्यायला लाज वाटते तैले, बायकोचं नाव घेता ते. हिच्यामुळे मी यशस्वी झाला. माय बापायनं लहानचा शहाणा केला तेले, माय बापायचं नाव घेत नाही तो, बायकोचं नाव घेतो तो हरामखोर. हिच्यामुळे मी यशस्वी झाला. समजायला पाहिजे तैले, तू जर यशस्वी होता नाही ना तर बायकोच भेटती ना तुले, रंडवा मरता तू.